कॉस्मेटिक सर्जरी करून घ्यायच्या आधी काही सायकोलॉजिकल स्क्रीनिंग करून घेणं गरजेचं आहे का? तर असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. बऱ्याच वेळेला हा प्रश्न डॉक्टरांना जास्त उद्भवतो पेशंटपेक्षा. कारण काय होतं, बऱ्याच डॉक्टरांना सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये पेशंट्स येतात जे म्हणतात, डॉक्टर मला माझे लुक्स इम्प्रूव्ह करायचे आहेत, मला सुंदर दिसायचं आहे, तुम्ही माझी कॉस्मेटिक सर्जरी करा. तर हा प्रश्न खूपच धोकादायक आहे. कारण या सिच्युएशनमध्ये पेशंटला सुद्धा माहिती नाही की त्याला नक्की काय पाहिजे. अशा सिच्युएशनना कसं डील करायचं, तर डॉक्टर आणि पेशंटने बसून डिस्कस केलं पाहिजे आणि त्यांनी ठरवलं पाहिजे की त्यांना नक्की काय काय करून घ्यायचं आहे. म्हणजे सर्जरी केल्याने त्यांच्या चेहऱ्यामध्ये काय फरक घडणार आहे आणि त्याच्याने त्यांचे लुक्स कसे बदलणार आहेत आणि हे त्यांच्यासाठी योग्य आहेत की नाहीत. तर ह्या रीतीने एक कॉमन ग्राउंड आपल्याला ठरवता येतो आणि आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. उदाहरणार्थ नाकाचा शेंडाच मला जाड आहे तो फक्त बारीक करायचा आहे किंवा नाकाची उंची कमी जास्त करून घ्यायची आहे. तर अशा रीतीने स्पेसिफिक एंड पॉईंट्स आपल्याला ठरवावे लागतात आणि त्याच्यानी सर्जरीनंतर काय काय होणार, काय काय बदल घडणार आहेत आणि त्याच्याप्रमाणे कसा माझा चेहरा बदलणार आहे ह्याचं आपण जर करता एक स्पेसिफिक पॉईंट्स आपण ठरवले म्हणजे सर्जरी करताना डॉक्टरला पण ते सोपं जातं. कारण त्याला माहिती आहे की नक्की काय काय पेशंटला हवं आहे आणि तशा रीतीने त्याला रिझल्ट देता येतात आणि पेशंटला सुद्धा जे पाहिजे तो रिझल्ट मिळतो आणि त्याच्याने दोघंही आनंदी राहू शकतात आणि रिझल्ट चांगले येऊ शकतात. तर अशा रीतीने पेशंटनी त्याला सर्जरीमधून काय पाहिजे हे ठरवलं पाहिजे आणि डॉक्टरने सुद्धा पेशंटकडून हे क्लिअर करून घेतलं पाहिजे की सर्जरीमध्ये त्याला काय काय हवं आहे आणि कसं कसं ते करता येईल. या सर्व गोष्टी डिस्कस केल्याने रिझल्ट चांगला येतो आणि पेशंट आणि डॉक्टर दोघंही आनंदी राहू शकतात.